नमस्कार. आता बहुलक काढण्याचं एक उदाहरण बघणार आहोत. फ्रिक्वेन्सी टेबल दिलेला आहे, त्याच्यावरून बहुलक म्हणजे मोड काढायचा आहे. आधी काय करायचं की बहुलक वर्ग म्हणजे मॉडर्न क्लास कोणता आहे तो आधी जाऊन चेक करायचा. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता कोणाची ह्या क्लासची दिसते, म्हणजे हा मॉडर्न क्लास किंवा बहुलक वर्ग हा आहे, त्याला आपण असं सिस पेन्सिलने करायचंय, मार्क करायचंय. हा असणार आहे बहुलक वर्ग. म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार, मग हा बहुलक वर्ग आला तर ह्या फ्रिक्वेन्सीला म्हणणार F1, त्याच्या पुढच्या फ्रिक्वेन्सीला म्हणणार F2 आणि त्याच्या आधीच्या फ्रिक्वेन्सीला F0 म्हणणार, कारण जे आपल्याला लागणार आहे फॉर्म्युल्यात. तर बहुलक वर्ग म्हणजेच मॉडल क्लास कोणता आहे तर 90 to 120. आता ह्याची हाईट म्हणजे याची विड्थ किती, ह्या क्लासची 120 वजा 90 केलं की किती येणार आहे 30, म्हणजे h म्हणजे 30 येणार आहे. आता क्लास आपल्याला एकदा कळला की F0, F1 आणि F2 काय काय ते सगळं आपल्याला कळेल. म्हणून मग h किती मिळाली, हाईट याची 90 आणि 120, 60 90 30 60, याच्यात किती डिफरन्स आहे 30 चा, म्हणजे h = 30 मिळालं. त्याच्यानंतर बहुलक वर्ग मॉडल क्लास आहे, त्याची लोअर बाउंड्री म्हणजे खालची मर्यादा ती किती आहे 90, म्हणजे आहे L बरोबर 90 आले. त्या याच्यात म्हणजे त्या फॉर्म्युल्यात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आता आपल्याला मिळाल्या आहेत. बहुलक क्लास कोणता आहे तो काढल्यामुळे त्या आता लिहायच्या. F1 म्हणजे काय येणार 25, F0 म्हणजे 22, F1 = 25, F0 = 22 आणि F2 = 20. आधी फॉर्म्युला लिहून नंतर हे लिहिलं तरी चालेल, किंवा आधी ह्या सगळ्या संख्या मग फॉर्म्युला. तर बहुलक वर्ग काढणं महत्वाचं आहे. तो वर्ग काढल्यावर F1 कोणता, F0 F2 वगैरे हे सगळं आपल्याला कळेल तिथे. बहुलक फॉर्म्युला लिहूया, पाठ करून ठेवा हा फॉर्म्युला. बहुलक बरोबर L प्लस ब्रॅकेटमध्ये F1 - F0 अपॉन 2 × F1 - F0 - F2. या सगळ्याला मल्टिप्लिकेशन मध्ये h म्हणजेच हाईट, त्या क्लासची विड्थ असते ती मल्टिप्लिकेशन आहे. L म्हणजे लोअर बाउंड्री म्हणजे ती आहे 30, म्हणजे बहुलक = 30 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 - F0 म्हणजे 25 - 22 अपॉन 2 × F1 म्हणजे 2 × 25 मायनस F0 किती आहे, F0 म्हणजे 22 मायनस F2 म्हणजे -20, म्हणजे -22 - 20 आणि h म्हणजे काय इंटू h म्हणजे आहे 30, हाईट 30. फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे 30 नाही, लोअर बाउंड्री किती आहे चुकून झालंय. बहुलक वर्ग 90 to 120 आहे ना, त्याची लोअर बाउंड्री म्हणजे खालची मर्यादा किती 90, म्हणजे l ची व्हॅल्यू इथे 90 आहे, 90 आहे. हाईट 30 आहे, L = 90. आपण लिहिलं इथे L = 90, चुकून इथे 30 लिहिलं गेलं. तर आता आपलं अर्ध कॅल्क्युलेशन सगळं करूया. काय काय होणार आहे बघूया. 25 - 22 म्हणजे 3 अपॉन 25 × 50 वजा 22 + 20 म्हणजे आले 42, म्हणजे -42 × 30. कॅल्क्युलेशन करायचं फक्त आता. -20 - 22 ना, मायनस तसंच साईन राहील आणि ॲडिशन होईल 42, म्हणजे आलं ते = 90 प्लस 3 अपॉन 8 झालं × 30. आता काही तसा भाग जात नाही, 2चा फक्त जाईल, 2 × 8 आणि 15 तसा भाग, पण डायरेक्ट कसं होईल नंतर, म्हणजे 90 प्लस 3 × 30 म्हणजे 90/8. आता मात्र भाग जोडायला लागेल, नाही तर मग छेद समान करून नंतर करायचं. तर 90/8 म्हणजे किती आलं ते 90 प्लस 8 × 8 लागचा इथे दिला 8 × 8 पॉईंट येणार, लागचा इथे त्याचं 1 0 म्हणजे पुन्हा 8 × 8 8 × 2 = 16, 8 × 8 लागचे 2 होते, 8 × 2 = 16 आणि पुन्हा किती उरले 4 उरले, 40 8 45 म्हणजे 11.25. म्हणजेच बहुलक शेवटी बहुलक किती आला, म्हणून बहुलक बरोबर 90 आणि 11 म्हणजे ॲडिशन करूया, म्हणजे 1 आणि 1 10 म्हणजे 101.25. हा त्याचा बहुलक झाला. या दोघांची फक्त ॲडिशन केली. बहुलक काढणं पण सोपं आहे. हा फॉर्म्युला फक्त एकदा पाठ करून ठेवायचा. एकदा हा मॉडल क्लास म्हणजे बहुलक वर्ग मिळाला
की ह्या सगळ्या किमती लिहून घ्यायच्या आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त अप्लाय करायच्या की तुम्हाला बहुलक तिथे मिळेल.